मंत्रालयाच्या बाजूला असलेल्या एका झाडावर चढून शेतकऱ्यांना आंदोलन सुरू केलंय। सरसकट कर्जमाफीसाठी शेतकरी पुत्र आक्रमक झालाय। झाडावरून खाली सुतळी बॉम्ब फेकून त्यानं सरकारचा निषेध नोंदवलाय। गळ्याला फास लावून सरकार विरोधात रोषही व्यक्त होतोय। या सगळ्या राड्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचलेत। तुपकरांच्या कार्यकर्त्यांचं या मंत्रालय परिसरात आंदोलन सुरू आहे। झाडावर चढलेल्या तरुणाला खाली उतरवण्याचे प्रयत्न अजूनही सुरू आहेत। तरुणानं गळ्यातील फास काढलाय, मात्र तोंडात सुतळी बॉम्ब ठेवलाय। हात लावला तर सुतळी बॉम्ब पेटवण्याचा इशारा हा शेतकरी पुत्र देतोय। याच संदर्भातली अधिक अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी धनंजय दळवी यांच्याकडून। धनंजय, सध्याची परिस्थिती काय आहे? शेतकरी चांगलाच आक्रमक झालाय, कर्जमाफीची मागणी आहे, मात्र सरकारकडून कर्जमाफीची फक्त घोषणा झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी होत नाहीये, म्हणून हतबल शेतकरी आता थेट झाडावर चढून आपला संताप व्यक्त करतायत। पुढे काय सुरू आहे? पोलिसांकडून त्याला खाली उतरवण्याचे कशा पद्धतीने प्रयत्न केले जात आहेत? तासाभर होतं, मात्र आता तो स्वतः तरुण, पोलिसांनी त्याला काही विनवण्या केल्या, विनंती केली आणि त्याच्यासोबत आपल्याला पाहायला मिळतं त्यांनी त्याचं आंदोलन जे आहे झाडावर चढून करत असलेलं ते मागे घेतलेलं आहे। त्यामुळे आता आपण जर पाहिलं तर हा तरुण खाली उतरताना पाहायला मिळतं। कर्जमाफी व्हावी या गोष्टीसाठी तो तरुण वरती झाडावर जाऊन बसला होता, मात्र आता तो खाली येताना आपल्याला हे चित्र पाहायला मिळतं। पोलिसांनी त्यांना आश्वासनं दिलेली सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली। आता या सगळ्या घटनेनंतर तो तरुण खाली येतो, त्यांनी वरून सुतळी बॉम्ब जे आहेत ते सुद्धा खाली फेकून आंदोलन करत होता। त्याचबरोबर त्यांनी जे काही लिहून आणलं होतं कर्जमाफी संदर्भातले पत्रकं होती ती सुद्धा त्यांनी झाडावरून खाली फेकलेली आपल्याला पाहायला मिळाली। तासाभरापासून खरं तर हा तरुण त्या ठिकाणी वरती आंदोलन करत होता। फायर ब्रिगेड असेल, त्याचबरोबर इथे स्थानिक पोलीस असतील, हे सगळेच उपस्थित असलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि बऱ्याच तासाभराच्या वेळानंतर त्याची समजूत काढण्यात आली आणि समजूत काढल्यानंतर तो खाली उतरतोय। या सगळ्या दरम्यान समजूत काढताना त्यांनी रविकांत तुपकर यांच्याशी फोनवर चर्चा केली आणि त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर आता हा तरुण इथे खाली उतरला। या तरुणाचं गेल्या तासाभरापासून मंत्रालयाच्या शेजारी असलेल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्याच्या अगदी बाजूला असलेल्या झाडावर चढून आंदोलन सुरू होतं। कर्जमाफी व्हावी या सगळ्या गोष्टीसाठी या तरुणाचं हे आंदोलन इथे सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळतं। मात्र आता या सगळ्या घटनेला 1 तास उलटून गेला। त्यानंतर त्याच्या सोबतचे जे काही पदाधिकारी होते ते सुद्धा इथे आले। त्यांनी रविकांत तुपकर यांच्याशी फोन लावून दिला आणि त्यांनी त्यांच्याशी बातचीत केल्यानंतर हा तरुण अखेर आता खाली उतरलेला आहे। आणि ह्याची या सगळ्यामध्ये आपण जर पाहिलं तर त्यांनी वरती त्या ठिकाणी झाडावर आपण जर पाहिलं तर एक बॅग होती, त्या बॅगमध्ये त्याच्याकडे आपण जर पाहिलं तर सुतळी बॉम्ब होते आणि त्याचबरोबर 4 ते 5 लायटर सुद्धा त्या बॅगेमध्ये होते आणि काही पत्रकं होती। ती पत्रकं वगैरे घेऊन हा तरुण झाडावर चढला होता आणि झाडावरून असं सुद्धा या तरुणाकडून म्हटलं जात होतं वारंवार। आता आपण जर पाहिलं तर आता हा तरुण खाली उतरलेला आहे, काळं शर्ट घालून झाडावर बसून याचा निषेध सुरू होता। आपण जर पाहिलं तर शेतकरी संघटनेचा हा कार्यकर्ता आहे, कारण की त्याच्या बाजूला आपण जर पाहिलं तर आता हे सगळे उतरलेले आपल्याला पाहायला मिळतात। बूम टाकूया, आपण बघूया आता हा येतोय खाली तरुण, आपण त्याच्याशी बातचीत करण्याचा इथे प्रयत्न करणार आहोत। नेमकं काय म्हणणं आहे हाँ बोलिए बोलिए, श्री राम बोलिए, क्या क्या मांगे थी आपकी? तुपकराच्या रविकांत तुपकर यांच्या कार्यकर्त्याचं झाडावर चढून हे आंदोलन सुरू होतं। तासाभरापासून हा शेतकरी पुत्र झाडावर चढून आंदोलन करत होता, सरकार विरोधात तीव्र रोष व्यक्त करत होता। मात्र पोलिसांनी त्याची मनधरणी केली आणि त्याला खाली उतरवले आणि आता त्यानंतर पुढची कार्यवाही केली जाईल। मात्र सरसकट कर्जमाफीसाठी हा तरुण झाडावर चढल्याचं प्राथमिकदृष्ट्या कळलंय। इतरही त्यांच्या काही महत्त्वाच्या मागण्या आहेत, त्याचं निवेदन देखील त्यानं झाडावरून खाली फेकलं होतं। आपले प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्याला या सगळ्या संदर्भातले लाईव्ह अपडेट्स देत आहेत। सरसकट कर्जमाफीसाठी शेतकरी तरुण हा झाडावर चढला होता। तासाभरापासून झाडावर चढून त्याचं आंदोलन सुरू होतं। मंत्रालया शेजारी महात्मा
फुलेंचा जो पुतळा आहे तिथे बाजूला जे झाड आहे त्याच झाडावर चढून या शेतकऱ्याचं आंदोलन सुरू होतं. पुन्हा एकदा जाऊया, आपले प्रतिनिधी धनंजय दळवी या सगळ्या घडामोडींचे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचवत होते. धनंजय, हा शेतकरी तरुण झाडावरून खाली उतरलाय, पण पोलिसांशी काही बातचीत होऊ शकली आहे का? पोलिसांनी कशा पद्धतीने या तरुणाची मनधरणी केली? त्यानं काही निवेदनं, काही पत्र झाडावरून खाली फेकली होती, त्या पत्रात इतर काही मागण्या होत्या. हा नेमका शेतकरी कुठला आहे या संदर्भातले काही पुढची अपडेट? या सगळ्या संदर्भात त्याच्याकडे जे पत्रक होतं त्या पत्रावर आपण जर पाहिलं तर या पत्रावर शेतकरी कर्जमाफी व्हावी असं या ठिकाणी लिहिण्यात आलेलं होतं. आणि आता आपण जर पाहिलं तर त्यांनी हे काही ई सेवा केंद्राचे जे काही कागदपत्र होते ते सुद्धा फेकले होते. त्याचं म्हणणं होतं माझ्यावर 8 लाखाचं कर्ज आहे आणि हे कर्ज आहे शेती संदर्भातलं कर्ज आहे. वारंवार सरकार जे आहे शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा करतं, मात्र अजूनही अद्याप कर्जमाफी जी आहे ती झालेली नाही. आणि असं असताना या तरुणाने झाडावर चढून मंत्रालयाच्या अगदी बाजूला आंदोलन केलं आणि लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला या सगळ्यामध्ये खरं तर पाहायला मिळतं. आता या तरुणाला खाली उतरवण्यात आला आणि संबंधित जवळच्या पोलीस ठाण्यात त्याला नेण्यात आलेला आहे. आणि आता या सगळ्या संदर्भात त्याची अधिकची चौकशी केली जाईल. हा तरुण कुठून आला होता, जसं तो म्हणत होता की मी लातूरहून आलो, तर लातूरमध्ये कोणत्या गावातून आला होता, कशा पद्धतीने तो झाडावर चढला, किती वाजेच्या सुमारास तो झाडावर चढला होता आणि या आधी त्यांनी या सगळ्या संदर्भात अशा पद्धतीचं काही आंदोलन किंवा काही केलं होतं का, या सगळ्या संदर्भातल्या माहिती पोलिसांकडून घेतली जाईल. आपण पाहिलं तर मंत्रालयाच्या अगदी बाजूला असलेल्या झाडावर चढून या तरुणाने हे आंदोलन केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. शेतकऱ्यांची कर्जमाफी हा त्याचा मुद्दा होता. आलेली शेतकऱ्याचा मुलगा आहे, मला झाडावर चढायची सवय आहे, त्यामुळे अग्निशमन दलाने इथे येऊ नये असं सुद्धा त्यांनी यावेळेस हट्ट धरल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. आणि सुखरूपरित्या त्यांनी तो खाली सुद्धा उतरला. त्यानंतर पोलीस जे आहेत ते त्याला गाडीमध्ये पोलिसांनी त्याला टाकून ताब्यात घेतलं आणि घेऊन गेलेले आहेत. आता अधिकची चौकशी त्याची केली जाईल. मात्र बरोबर आहे धनंजय, आता हा जो शेतकरी तरुण आहे त्याला झाडावरून खाली उतरवण्यात यश आलंय, त्यामुळे अर्थातच ही दिलासादायक बातमी आहे. पुढे आता पोलिसांकडून कुठली महत्त्वाची माहिती मिळते, त्याचे आणखी काही मागण्या आहेत का, सरकारकडून कर्जमाफी व्यतिरिक्त इतर त्याच्या काय समस्या आहेत, ह्या देखील गोष्टींची पूर्तता होते का, हे पाहणं महत्त्वाचं असेल. धन्यवाद धनंजय दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी.